नमस्कार माझ्या बालमित्रांनो, साईराम. मित्रांनो, आपण मागील पाठामध्ये अ, आ, इ, ई हे 4 स्वर शिकलो आणि ते लिहिण्यासाठी आपल्याला चित्रलिपीसुद्धा शिकावी लागली. त्यामुळं आपण चित्रलिपी आणि 4 स्वर यांचा अभ्यास मागील पाठात केलेला आहे. आणि आज आपण पुढचे सुद्धा काही स्वर शिकणार आहोत. पण त्याआधी आपण सगळे स्वर पुन्हा एकदा म्हणायचे आहेत. म्हणा बरं. अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, ए, ऐ, ओ, औ, आ. मित्रांनो, हे सगळे स्वर आपण परत एकदा म्हणणार आहोत आणि तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर म्हणायचे आहेत. म्हणा. अ, आ, ई, ई, ऊ, ऊ, रू, ए, ऐ, ओ, औ, आहा. तर हे सगळे स्वर आहेत. हे स्वर लिहिण्यासाठी आपण मागील पाठात चित्रलिपी शिकलेलो आहोत. त्यानंतर आपण अ, आ, ई आणि ई हे 4 स्वर शिकलेलो आहोत. आता यानंतरचे पुढचे 2 स्वर आहेत, ते म्हणजे उ आणि ऊ. या दोन्हीचा उच्चार समान असला तरी पहिल्या ऊला ऱ्हस्व ऊ किंवा छोटा ऊ असं म्हणलं जातं आणि दुसरा ऊ जो लिहिलेला आहे त्याला दीर्घ ऊ किंवा मोठा ऊ असं म्हणलं जातं. तर प्रथम हे ऊ आणि ऊ हे 2 स्वर आपण कसे लिहायचे ते आधी शिकूया आणि या स्वरांपासून तयार होणारे काही शब्दही आपण नंतर शिकणार आहोत. प्रथम आपण छोटा ऊ लिहायला शिकूया. पहिल्यांदा अर्धगोल काढायचा आहे, त्याला दुसरा अर्धगोल जोडायचा आहे. हा झाला आपला छोटा ऊ. स्वर पूर्ण लिहून झाला की त्यावर आडवी रेषा लिहायची असते. हा आपण लिहिला छोटा ऊ. आता मोठा ऊ लिहिताना प्रथम आपल्याला छोटा ऊ आधी लिहावा लागतो. त्यानंतर त्याला अजून एक सेमी सर्कल जोडायचं आहे आणि त्याचा तयार झाला मोठा ऊ. तर हे आहेत छोटा ऊ आणि मोठा ऊ. तर हे आपण स्वर अजून एकदा कसे लिहायचे ते शिकूया. नीट बघा, आपण परत लिहूया. प्रथम आपण छोटा ऊ लिहिणार आहोत. आधी काढणार आहोत आपण अर्ध सर्कल किंवा सेमी सर्कल. नंतर त्याला अजून एक सेमी सर्कल म्हणजे अर्धगोल जोडायचा आहे आणि स्वर तयार झाला ऊ. त्याच्यावर आपण एक आडवी रेषा देणार आहोत. हा झाला छोटा ऊ किंवा ऱ्हस्व ऊ. आता मोठा ऊ लिहिताना आपल्याला प्रथम छोटा ऊ लिहायचा आहे. या छोट्या ऊला अजून एक अर्धगोल किंवा सेमी सर्कल आपल्याला जोडायचं आहे आणि ह्याच्यावर एक आडवी रेषा द्यायची. कोणताही स्वर लिहिला की त्यावर एक आडवी रेषा द्यायची असते. हा झाला
मोठा ऊ. मित्रांनो, अजून एकदा आपण स्वर हे कसे लिहायचे ते शिकूया. अजून एकदा लिहूया आपण. छोटा ऊ अजून एकदा पहा बरं. एक अर्धगोल काढला, त्याला अजून एक अर्धगोल जोडला, हा झाला छोटा ऊ. छोटा ऊ. आता आपण मोठा ऊ लिहिताना प्रथम छोटा ऊ लिहायचा आहे. छोटा ऊ लिहिताना कसा लिहिला? एक अर्धगोल, त्याला दुसरा अर्धगोल जोडला. आता मोठा ऊ लिहिताना आधी छोटा ऊ लिहायचा आणि या छोट्या ऊला एक अर्धगोल परत जोडायचा आहे आणि त्याला एक अशी वरती सरळ रेषा द्यायची आहे. कोणताही स्वर लिहिला की त्याच्यावर आडवी रेषा द्यायची असते. तर तुम्हाला आता छोटा ऊ आणि मोठा ऊ कसा लिहायचा ते समजलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरी तुमच्या वहीमध्ये लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे. आता या छोट्या ऊ पासून तयार होणारे शब्द पाहूया. ऊ ऊ उशी. ऊ ऊ उशी. ऊ ऊ उखळ. ऊ ऊ उखळ. उशी आपल्याला झोपण्यासाठी लागते ना, पिलो, त्याला म्हणायचं उशी. तो शब्द छोट्या ऊ पासून तयार होतो. ऊ ऊ उखळ. उखळ ज्याच्यासाठी आपण काही धान्य कुटण्यासाठी जी वस्तू वापरतो त्याला म्हणायचं उखळ. ऊ ऊ उशी. ऊ ऊ उखळ. आता मोठा ऊ. ऊ ऊ ऊस. शुगर केन. तुम्ही ऊसाचा रस पिता ना, तो ऊस त्याला म्हणायचं शुगर केन. ऊ ऊ ऊसाचा. आणि ऊन. ऊन म्हणजे सनलाईट. ऊ ऊ ऊन. आता हे शब्द तुम्ही माझ्याबरोबर म्हणणार आहात. ऊ ऊ उशी. ऊ ऊ उशी. ऊ ऊ उखळ. ऊ ऊ उखळ. आता तुम्ही माझ्याबरोबर म्हणा. ऊ ऊ उशी. ऊ ऊ उशी. ऊ ऊ उखळ. ऊ ऊ उखळ. आता मोठा ऊ. ऊ ऊ ऊस. ऊ ऊ ऊस. ऊ ऊ ऊन. ऊ ऊ ऊन. आता हे शब्द तुम्ही माझ्याबरोबर म्हणणार आहात. ऊ ऊ ऊस. ऊ ऊ ऊस. ऊ ऊ ऊन. ऊ ऊ ऊन. आता हे शब्द आपण अभ्यासले, परंतु पाठ्यपुस्तकाच्या बाहेरही आपण काही छोटा ऊ आणि मोठ्या ऊ पासून तयार होणारे शब्द तयार होणारे शब्द आता आपण पाहूया, जे तुम्हाला पुस्तकाच्या बाहेर अभ्यासायचे आहेत. छोट्या ऊ पासून तयार होणारे शब्द आधी आपण पाहूया. उचल. उसळ. उघड. उलट. उथळ. उचल. उसळ. उघड. उलट. उथळ. उगम. उजळ. उदय. उरक. उखाणा. उगम. उजळ. उदय. उरक. उखाणा. उठाव. उधार. उगाच. उजाड. उशीर. उठाव. उधार.
उगाच, उजाड, उशीर. उमा, उमर, उजवा, उत्तम, उमंग. उमा, उमर, उजवा, उत्तम, उमंग. उधारी, उभारी, उग्र. उधारी, उभारी, उग्र. आता हे सगळे शब्द तुम्ही माझ्याबरोबर म्हणणार आहात. म्हणा बरं. उचल, उचल, उसळ, उसळ. उघड, उघड, उलट, उलट. उथळ, उथळ. उगम, उगम, उजळ, उजळ. उदय, उदय. उरक, उरक. उखाणा, उखाणा. उठाव, उठाव. उधार, उधार. उगाच, उगाच. उजाड, उजाड. उशीर, उशीर. उमा, उमा. उमर, उमर. उजवा, उजवा. उत्तम, उत्तम. उमंग, उमंग. उभारी, उभारी. उधारी, उधारी. उग्र, उग्र. तर मित्रांनो, हे सगळे शब्द आहेत, हे छोट्या ऊचे आहेत. हे शब्द तुम्ही घरी लिहिण्याचा प्रयत्न करणार आहात. आता आपण काही शब्द जे मोठ्या ऊचे अनुभवणार आहोत ते तुम्ही पहा. ऊस, ऊस. ऊब, ऊब. ऊन, ऊन. ऊर, ऊर. ऊत, ऊत. ऊद, ऊद. ऊर्जा, ऊर्जा. उर्फ, उर्फ. उर्मी, उर्मी. उष्मा, उष्मा. उहापोह, उहापोह. ऊठ-सूट, ऊठ-सूट. आता हे मोठ्या ऊचे शब्द तुम्ही माझ्याबरोबर म्हणणार आहात. ऊस, ऊस. ऊब, ऊब. ऊन, ऊन. ऊर, ऊर. ऊत, ऊत. ऊद, ऊद. 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 ऊद, ऊद.
ऊद ऊद
ऊर्जा, ऊर्जा. उर्फ, उर्फ. उर्मी, उर्मी. उष्मा, उष्मा. उहापोह, उहापोह. ऊठ सूट, ऊठ सूट. हे झाले मोठ्या ऊचे काही शब्द. हे शब्दसुद्धा तुम्ही तुमच्या घरच्या वहीमध्ये एक एक वेळा लिहिणार आहात. तर मित्रांनो, आज आपण काय काय शिकलो? तर प्रथम आपण छोटा ऊ आणि मोठा ऊ लिहिण्याचा प्रयत्न केला. छोटा ऊ आणि मोठा ऊ लिहिण्याचा प्रयत्न केला आणि छोट्या ऊ आणि मोठ्या ऊ पासून तयार होणारे काही शब्दही शिकलेलो आहोत. तर पाठामध्ये जे शब्द आहेत ते आपण परत एकदा म्हणूया. म्हणा बरं. ऊ ऊ उशी, ऊ ऊ उशी. ऊ ऊ उखळ, ऊ ऊ उखळ. ऊ ऊ उशी, ऊ ऊ उशी. ऊ ऊ उखळ, ऊ ऊ उखळ. ऊ. आता मोठा ऊ पाहूया. ऊ ऊ ऊस, ऊ ऊ ऊस. ऊ ऊ ऊन, ऊ ऊ ऊन. आता परत म्हणूया. ऊ ऊ ऊस, ऊ ऊ ऊस. ऊ ऊ ऊन, ऊ ऊ ऊन. आता आपण जे स्वर शिकलो ते परत एकदा म्हणूया. पूर्ण स्वर एकदा परत म्हणूया. म्हणा बरं. अ, आ, ई, ई, ऊ, ऊ, रू. ए, ऐ, ओ, औ, आहा. आता माझ्याबरोबर परत हे सगळे स्वर तुम्ही एकदा म्हणणार आहात. म्हणा. अ, आ, ई, ई, ऊ, ऊ, रू. ए, ऐ, ओ, औ, आहा. आता हे सगळे स्वर आहेत. त्यापैकी आपण आत्तापर्यंत अ, आ, ई, ई हे मागील पाठात शिकलो. तसंच आजच्या पाठात कोणते स्वर शिकलो? ऊ आणि ऊ, ऊ आणि ऊ हे दोन स्वर आपण आज शिकलेलो आहोत. आता या पाठावर आधारित तुम्हाला काही गृहपाठ देणार आहे. तो सगळ्यांनी आपल्या आपल्या वहीमध्ये करायचा आहे. गृहपाठ पहिला काय आहे? छोटा ऊ आणि मोठा ऊ हे दोन्ही ऊ हे स्वर प्रत्येकी एकेका कागदावर मोठ्या अक्षरात लिहा. तुम्ही 2 कागद घेणार आहात. एका कागदावर छोटा ऊ लिहायचा आहे आणि एका कागदावर मोठा ऊ लिहिणार आहात. आणि हे मोठ्या अक्षरात जरा लिहायचं आहे. आणि तुमच्याकडे ज्या रंगीत रंगीत टिकल्या असतात त्या टिकल्या त्या अक्षरांवर चिकटवायच्या आहेत. त्या अक्षरांवर रंगीत टिकल्या चिकटवा. पुन्हा एकदा ऐका. ऊ आणि ऊ हे स्वर प्रत्येकी एकेका कागदावर मोठ्या अक्षरात लिहा आणि त्या अक्षरांवर
रंगीत टिकल्या चिकटवा. आता दुसरा गृहपाठ काय आहे पहा. छोटा ऊ आणि मोठा ऊ. आता ह्यांचे तुम्ही जसे शब्द शिकलेले आहात तशी त्यांची चित्रही तुम्ही पाहिलेली आहेत. या पाठामध्ये जे चित्र शिकलेली आहेत त्याची पण तुम्हाला चित्र काढायची आहेत. ऊ आणि ऊ यापासून तयार होणारे एक एक चित्र काढून रंगवणे. ऊ आणि ऊ यापासून तयार होणारे एक एक चित्र काढून रंगवणे. गृहपाठ परत एकदा नीट लक्ष देऊन ऐका. पहिला गृहपाठ आहे ऊ आणि ऊ हे स्वर प्रत्येकी एकेका कागदावर मोठ्या अक्षरात लिहा आणि त्या अक्षरांवर रंगीत टिकल्या चिकटवा. आणि गृहपाठ 2 आहे ऊ आणि ऊ यापासून तयार होणारे एक एक चित्र काढून रंगवणे. आणि गृहपाठ कोणता आहे तुम्हाला माहिती आहे ना. पाठाखाली ज्या रिकाम्या जागा भरा किंवा चित्रे पाहून वाक्य पूर्ण करा. हे सगळं तुम्हाला तुमच्या वहीत पूर्ण करायचं आहे. जेव्हा शाळा चालू होईल तेव्हा तुम्ही हे माझ्याकडून चेक करून घेणार आहात. तर मुलांनो, आवडला का हा पाठ तुम्हाला? आवडला ना? धन्यवाद. साईराम.